तरी सुद्धा 1000 रुपये. विकेट जर बघितला तर निश्चितच हॅट्रिक केली तरी सुद्धा कॅश प्राइज असतील. षटकार मारला तरी सुद्धा कॅश प्राइज असेल. भरपूर मोठी गोष्ट आहे. शशिकांत वर्तक साहेब प्लीज विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये. पेनकरपडा मास्टरनं अफलातून सपोर्ट दिलाय मीरा मास्टरला. तुमचं मनापासून कौतुक आहे. मात्र काय सेमीफायनलची मॅच झाली. भावेशचं ते अंतिम षटक. अगदी 7 धावांची गरज होती. असं वाटलं होतं की कोळशे संघ सहज जिंकेल. मात्र भावेशने करामत केली आहे. विकेट हॅट्रिक जर घेतली तर तब्बल 3000 रुपये देण्यात येतील. हेमंत वर्तकजी यांना देखील विनंती करतोय की त्यांनी देखील मान्यवर कक्षामध्ये या. मीरा मास्टर तर्फे ही गोष्ट सांगितली जाते. या प्रदीप पाटील, पम्या दादा सर्वांनी यायचे प्लीज. आणि नितीन पाटील सुद्धा आहे तिथे. आय थिंक नितीन पाटील यांना देखील विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये या. यासिन सुंबट यांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. ही स्पर्धा आपली आहे मित्रांनो. हे तुमचं प्रेम असत राहू द्या. चला मॅच ऑन करूया. 5:36 अंतिम सामना सुरू होते मित्रांनो. घोडदेव वर्सेस ओवळा 4 ओव्हरची मॅच. आणि अंतिम सामन्यात विजयी होणाऱ्याला फक्त ट्रॉफी नाही तर देवगडचे 5 डझन आंबे आहेत. आणि ती पेटी आले इकडे. पप्पू साळुंके यांच्या माध्यमातून ती पेटी आणण्यात आली आहे. मी कालच म्हटलं होतं म्हणजे आजच म्हटलं होतं की काल हा विचार झाला. 2:30 वाजता ते देवगडला गेले आणि त्यांनी ती पेटी आणले. बोललो ना आता बोललो मी. बोला आम्हाला नकोय ते आंबे नकोयत आम्हाला. कारण काही आंबे मला अजूनही हिरवे दिसत आहेत. पावडर मारावी लागेल. आम्हाला काय नको. आम्हाला जे प्रेम भेटलंय तेच महत्वाचं आहे. क्या बात आहे. रमा डागर पहिलं षटक. आज देखील हा अवलिया रेडी असेल. आणि यश वर्तक यांचं मनापासून कौतुक आहे. लाईनमन आपले मनापासून कौतुक आहे. मुलाचा पहिला चेंडू सॉफ्ट हँडने स्क्वेअर पंजाच्या बाजूला वळवलाय. दुसरी धाव अवेलेबल आहे. वॉट अ क्रिकेट बाय निलेश पाटील. श्री गणेशा केलंय आपल्या इनिंगचा. सातत्यपूर्ण बॅटिंग काय असते या एकूणच टुर्नामेंट मध्ये दाखवले निलेश पाटीलनं. वेल प्लेड निलेश पाटील. मला अजूनही 2008ची ती इनिंग आठवते. अभिनवचं मैदान. घोडदेवची स्पर्धा होती. उत्तनच्या विरुद्ध केलेली 50 धावा. अफलातून इनिंग होती ती. काय यावेळेला जर बघितला तर निश्चितच सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक जर बघितला तर भिंगरी फिरवत पुढे जात होते. मात्र थ्रो खराब आहे आणि या 2 धावा पूर्ण. मला वाटतं इथे राकेश यांचं देखील मी कौतुक करेन. मी मगाशी जी गोष्ट सांगितली की अभिनवला अक्षरशः 4-4 राऊंड ते मारतात आणि त्याचाच फलित त्यांचा स्टॅमिना वाढलाय. वेल डन राकेश भाऊ. मोहसिन सुंबड यांचं देखील खास विशेष स्वागत आम्ही करतोय. वेलकम सर. आणि लगेच आम्ही त्यांचा स्वागत करतोय इथे मान्यवर कक्षामध्ये. मी विजय पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते खास स्वागत करूया मोहसिनजी सुंबड यांचं. थँक्यू. 2 चेंडू संपले. धावा आले 4. फायनल मॅच. मान्यवरांची उपस्थिती बघा अगदी आणि एकदम मंच भरलाय. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड. हे क्रिकेट आहे निलेश पाटीलचं. यावेळेला गॅप शोधू शकले नाही आहेत. मात्र 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे. षटकारासाठी 500 रुपये विपुल परमारजी आणि अमरीश भाई यांच्या माध्यमातून. येस नंदा तरे इथे आलेत आणि अंतिम सामना आहे. बरोबर त्यांना माहिती आहे आणि निश्चितच ते आलेत आणि त्यांचं स्वागत करतोय. मात्र ही मॅच बघा घोडदेव आणि ओवळा आहे. काय अफलातून परफॉर्मन्स आपण पाहू शकलो आहे. मात्र बरीच पारितोषिके आहेत. षटकार मारा 500 रुपये जिंका. विपुलभाई परमार आणि अमरीश भाई यांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपये आहेत. भरपूर संधी आहे. मात्र रमा ठाकूर अतिशय चांगल्या पद्धतीने गेम कडे त्यांचं लक्ष असतं. लेट्स सी या गेम मध्ये काय होणार. यावेळेला राकेश यांचा फटका. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. पूर्ण होणार का. नाही. उत्तम ठाकूर यांनी बेल सोडवलेत आणि राकेश पाटील यांना
क्रीज सोडावी लागते. फलंदाज बाद. बसून घ्या प्लीज, कारण एक्झॅक्टली फिल्डर कोणता आहे. मात्र प्लीज वर्तक साहेब आपण इथे या, आपण आयोजनाकडे लक्ष घालता हे आम्हाला माहिती आहे. मात्र मीरा मास्टर वारंवार मला सांगतायत अरे संकेत त्यांना बोलव. म्हटलं दादा बोलून थकलोय मी, आता तुम्हीच बघा काय ते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेंद्र उतरलाय. मीरा मास्टर संघ अगदी आपण बघतोय अँटी क्लायमॅक्स कडे ही स्पर्धा. मात्र उद्या पेनकरपाडा मास्टरची स्पर्धा येते मित्रांनो तुमच्या माहितीसाठी. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 7. रमा ठाकूर टू महेंद्र. चांगलं कॉन्टेस्ट. यावेळेला पुढे आले, बॅटचं ब्लेड ओपन केलंय. 1 धाव जरूर मिळेल. वनडी आहे. या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 आहे. गडीबाद 1. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा आल्यानंतर असं वाटलं की धावसंख्या 10च्या पलीकडे जाईल. मात्र रमा ठाकूर आहे. चांगल्या दिशान टप्प्यावर गोलंदाजी केली आहे आणि आपला क्लास पुन्हा एकदा दाखवलाय. अंतिम सामन्यात आम्ही का आहोत, कालचा दिवस आम्ही का गाजवला होता हे देखील त्यांनी दाखवलंय. आज संघामध्ये काही बदल दिसत आहेत, ते म्हणजे ओळा परिसर या टीम मध्ये. कारण आज बलवा आलाय आणि बलवाचा करिश्मा काहीतरी औरच असतो. एक अफलातून कबड्डीपटू आणि रात्री जबरदस्त नेट प्रॅक्टिस असते. गोलंदाजी मार्कवर चंद्रशेखर ओळेकर. काल काय अफलातून परफॉर्मन्स ऍज अ बॉलर, ऍज अ फिल्डर आणि ऍज अ बॅटर. अष्टपैलू कामगिरी चंद्रशेखर ओळेकरांची आणि आज देखील ते सज्ज आहेत. दुसऱ्या षटकासाठी त्यांना निमंत्रण दिले टीम ओवळ्यानं. पहिल्या षटकात 8 धावा. गोडदेव संघ कितपर्यंत मजल मारेल. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. सॉफ्ट हँडचा पुन्हा एकदा वापर होतोय. हा फटका जर बघितला दुसरी धाव देऊन जाईल का. महेंद्रचा कॉल आहे. गुड क्रिकेट बाय महेंद्र. पहिली धाव वेगवान होती. आणि गोडदेव संघाची एक गोष्ट आहे, ज्या ज्या वेळेला ते 2 सामने जिंकतात ना त्या वेळेला त्यांचा संघ वेगळा भासतो. अगदी आणि अगदी अफलातून कामगिरी करतात आणि शेवटपर्यंत जिंकणं सोडत नाही. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका आहे. हा झेल सुटलाय. मिलिंद पाटील आहेत आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. क्या बात है डीजे. शेट नाद करायचा नाहीये, तो म्हणजे सिग्नेचर होमचा. अफलातून रित्या ते चांगल्या पद्धतीने इथे आहेत आणि निश्चितच आपण बघतोय अंतिम सामना सुरू आहे. यावेळेला आपण एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट पुढे सरकते. एकदा पूर्ण महेंद्रने कॉल दिलाय. इथे जबरदस्त थ्रो आहे. मात्र आपण बघतोय की फलंदाज सुखरूप आहे. चांगला थ्रो होता मात्र फलंदाज सुखरूप. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. आमच्या समवेत आपण बघतोय नंदाभाऊ सुद्धा इथे जॉईन आहेत आणि निश्चितच ते देखील जॉईन करतील, कारण ही अंतिम मॅच आहे आणि अंतिम मॅचला एक वेगळा तडका लागला पाहिजे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. क्रॉस बॅटेड फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे ज्ञानेश्वर आहेत. मात्र या 2 धावा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट गोडदेव टीमचं आणि निलेश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावा येणार आहेत. नंदाभाऊ काय म्हणणार, निलेशची जी बॅटिंग राहिली ती सातत्यपूर्ण बॅटिंग राहिली सकाळपासून. नाही, अतिशय चांगल्या प्रकारचं उमरमध्ये घोडदेव संघामध्ये प्लेअर तयार होत आहेत आणि हा जो प्लेअर तयार झाला अतिशय चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा फुटवर्क त्याचा होता. ज्या ज्या खेळाडूने संकेत आजपर्यंत फुटवर्कचा उपयोग केलाय तो खेळाडू या क्रिकेटमध्ये पुढे गेलेला आहे. नक्कीच नक्कीच. एक धाव अजून मिळते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 19. व्हॉट अ बॅटिंग. काय घडलं एक्झॅक्टली.
धावसंख्या झाली ती म्हणजे 19. लेट्स सी इथे काय करते. अजून एक चेंडू पुढे आलेत, मात्र हा फटका प्रॉमिसिंग नाहीये. एक धाव जरूर मिळेल, मात्र 2 षटकानंतर धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाले त्या 20. सरासरी चांगली आहे गोरदेव टीमची आणि कन्सिस्टन्सी काय असते हे त्यांनी दाखवलंय प्रत्येक सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यात जर बघितलं 40 धावा, त्याच्यानंतर देखील आपण बघितलं अतिशय चांगल्या पद्धतीने धावगती त्यांनी मेंटेन केली. मागच्या सामन्यात समोरच्या टीमला 36 धावा विजयासाठी दिल्या होत्या, मात्र त्या देखील डिफेंड केल्या. आणि गोरदेव गाव म्हटलं तर गोलंदाजीची परंपरा तुम्हाला देखील भरपूर अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहिली होती बबन शेठ क्रिकेट रजनी तुर्ब्यामध्ये. जी पहिली 1 लाखाची जी पारितोषिक मीराबंदर मध्ये पहिला आणला असेल तो उमरमध्ये गोरदेव संघाने संकेत विसरून चालणार नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसे गोलंदाज कोण विसरणार भानदास पाटीलला, कोण विसरणार संदीप मात्रेला, कोण विसरणार हेमराज पाटीलला, अतिशय नामांकित असे गोलंदाज. नो डाऊट ही लिस्ट जी आहे ती भरपूर आणि भरपूर मोठी आहे. आपण तुम्ही ज्या वेळेला गोरदेवची स्पर्धा करत होतात आम्ही लाईव्ह क्रिकेट पाहत होतो आणि त्यावर अनिल पाटील यांचा फोटो होता. तो देखील गोरदेवचा एक अफलातून लेग ब्रेक गोलंदाज, त्याची गोलंदाजी आम्ही पाहिलंय. मात्र अचानक पद्धतीनं त्याचं निधन आणि त्यानंतर शशी वर्तक आणि प्रशांत वर्तक. मनोज दादा प्लीज तुम्ही व्यासपीठावर या. ही स्पर्धा तुमची आहे, तुमच्या गावामध्ये स्पर्धा केली जाते आणि अतिशय चांगल्या प्रकारचं तुम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करायच्यात या मीरा संघाला. अतिशय चांगल्या प्रकारचं तुम्ही मैदान त्यांना उपलब्ध करून दिलं, संकेत हे विसरून चालणार नाही. केवाय इथे जर बघतोय तर अजून 2 धावा येतील. मिलिंद येत आहेत गोलंदाजी मार्कवर, स्वतः कॅप्टन आहेत ओढा टीमचे. काल देखील यांच्या मार्फत देखील अफलातून कामगिरी राहिली होती. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपण परिधान केलेले ते पाहू शकतो. त्यामुळे टफ फाईट होणार आहे. यावेळेला एज आउटर एज आहे आणि निश्चितच आपण बघतोय 1 धावा आहे. मात्र या मालिकेत अजून एक गोष्ट चांगली झाली ते म्हणजे पंचगिरी. या दोन्ही पंचांनी अगदी मन जिंकलेली आहेत. अफलातून कामगिरी आपण बघतोय अक्षय सावंत आणि एकूणच महेंद्र शिंदे यांची. अक्षय चव्हाण आहेत, सॉरी. अरे बाबा चुकलं तर बघा किती लक्ष असतं यांचं अंपायरांचं. तुम्हाला एक माहिती देतो नंतर मी, थांबा ही ओव्हर होऊ द्या. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाल्या त्या तब्बल 23. मिलिंद शॉर्ट प्लॅन डिलिव्हरी आहे, ऑफसाईडला चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. विश्वास आहे तिथे, अफलातून क्षेत्ररक्षण. 1च धाव. ओवळा संघ देखील विचार करतोय कालचा दिवस आम्ही गाजवलाय, आज गोरदेव टीमनं गाजवलाय, मात्र आम्ही कालचा फॉर्म कंटिन्यू करणार आहोत. हा विश्वास आहे, नाव देखील विश्वास आहे. बघा मिलिंद स्लो डिलिव्हरी आहे, मात्र फटका कडक आहे. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड बलवा आहे, थोडासा चेंडून फसवले बलवाला, मात्र या 2 धावा. धावसंख्या 25. चांगल्या गतीने धावा होत आहेत, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल, कारण ही अंतिम मॅच आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 35 किंवा 35च्या पलीकडे धावा गेल्या तर चांगलं टार्गेट म्हणता येईल. ऑन साइडला कडक शॉट आहे, क्षेत्ररक्षक आहेत सतीश ठाकूर. 1 धाव, दुसऱ्या धावसाठी ओ डायरेक्टेड केलाय मात्र आमच्या महेंद्रला. इसका जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा. धावसंख्या झाले 28 धावा. 28. मिलिंद टू बाबू, गुड शॉट. जागा बनवली आहे आणि काय स्क्वेअर कट केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र इथे सहज गतीने मिळतील. गुड क्रिकेट बाय बोथ द टीम्स. चांगलं क्रिकेट सुरू आहे नंदभाऊ आणि कदाचित याच गोष्टीसाठी आपण हा प्रयत्न करतोय. नक्कीच नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन, अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान उपलब्ध करून दिले पेंकरपाडा संघाने. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन, अतिशय चांगल्या प्रकारचं समालोचक चालू आहे कालपासून. संकेत पाटील आणि भरत राऊत यांच्या मार्फत नक्कीच. आणि आता क्रिकेटला कलाटणी दिलेली आहे दोन्ही समालोचकांनी. आणि जेव्हा जेव्हा मित्रांनो जेव्हा गुणलेखन चांगलं करतो तेव्हा समालोचक चांगलं करतो, आणि जेव्हा समालोचक चांगलं करतो तेव्हाच प्रेक्षकांचं मनोरंजन होतं, हे विसरून चालणार नाही. थँक्यू व्हेरी मच नंदा भाऊ. धावसंख्या झाले 30. षटक संपले 3, म्हणजे प्रत्येक षटका मागे 10ची सरासरी आहे. बघा ही कन्सिस्टन्सी आहे, ती म्हणजे टीम गोरदेवची आहे.
ज्ञानेश्वर इथे गोलंदाजी मार्कवर. मात्र नंदाभाऊ सगळ्यात महत्वाची गोष्ट हे दोन संघ अंतिम सामन्यामध्ये काय आहेत, कारण दोन्ही संघांनी आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. नक्कीच नक्कीच. ओला भाईंदरपाडा संघामधील जर चंद्रशेखर सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे कालचा दिवस मी पाहिला नव्हता, मात्र चंद्रशेखरनी जी कामगिरी केली होती मग त्याच्या फलंदाजीच्या बलावर किंवा गोलंदाजीच्या बलावर त्यांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. संकेत नो डाऊट. माझा अजून एक गोलंदाज तो म्हणजे ज्ञानेश्वरनं काय गोलंदाजी केली होती काल. नक्कीच. पुरस्कार प्रदान केला होता. यावेळेला जर बघितला तर हवेत आहे चेंडू, नो मॅच लाईन मध्ये चेंडू आहे, दुसरी धाव अवेलेबल असेल. महत्वपूर्ण धावा टीम गोडदेव मास्टर संघासाठी. शशीभाऊ वर्तक यांचा सत्कार केला जातो. या ठिकाणी नंदूभाई पेडवेकर यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार केला जातोय. मनोज भाऊ आणि एकूण शशी भाऊ यांचा संयुक्त सन्मान इथे केला जातोय नंदू पेडवेकर यांच्या माध्यमातून. पेनकरपाडा टीमसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त सहकार्य. ऑन साइडला पुन्हा एकदा क्लास फटका आहे, मात्र इथे कदाचित एकच धाव मिळेल. सतीश ठाकूर आहेत. गुड कलेक्ट अँड थ्रो. नक्कीच शशीभाऊ थँक्यू. मनोज पाटील भाऊ थँक्यू की तुम्ही हे मैदान उपलब्ध करून दिलं, म्हणूनच ही स्पर्धा आम्ही व्यवस्थितरित्या पार करू. प्रशांत वर्तक साहेब प्लीज मित्रा, तू आलास तर नक्कीच आम्हाला बरं वाटेल. पिवळं शर्ट आहे तुमचा. प्रशांत भाऊ नक्कीच या, हात करा, चालेल, षटक संपल्यावर या. ओके ओके, तुमचा निरोप आमच्यापर्यंत पोहोचला प्रशांत भाऊ. मात्र बघा हा सन्मान झालाय पेनकरपाडा संघाला. मात्र पेनकरपाडा संघाचा एक मी रिक्वेस्ट करतोय, उद्या नक्की या तुम्ही. नाही येतील संकेत, आता तू म्हटले ना ते त्याने यावंच लागेल. उद्या त्यांची स्पर्धा आहे. यावेळेला मात्र फुटवर्कचा चांगला वापर इथे क्षेत्ररक्षणामध्ये. मात्र दुसरी धाव अगदी चोरले, कदाचित तिसरी धाव येईल इथे. हे गोडदेवचं क्रिकेट आहे, अफलातून क्रिकेट. पळणार, धावणार आणि पुढे जाणार. महेंद्र बाबू जरी स्टॅमिना लेवल खाली गेली असली तरी देखील अभिनवच्या अगदी चक्रा आपल्या बुलेटवर. 4 ओव्हरची मॅच आहे. आतापर्यंत 3.4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 36 झाले, म्हणजे फायनल मध्ये जे टार्गेट पाहिजे होतं नंदाभाऊ ते आलंय. नक्कीच नक्कीच. क्या बात आहे, बलवान लिया हलवा. झेल झालाय अफलातून. निलेश पाटीलची खेळी संपुष्टात. धावसंख्या झाली ती म्हणजे 36. निलेश पाटील बाद होत आहेत. मात्र या मालिकेत कन्सिस्टन्सी काय असते हे निलेशने दाखवून दिलंय. एकदा जोरदार टाळ्या निलेश पाटील साठी नक्कीच झाल्या पाहिजेत. प्रत्येक सामन्यामध्ये धावा, प्रत्येक सामन्यामध्ये धावा. हा आहे निलेश पाटील, गोडदेव गावचा अफलातून क्रिकेटपटू. वेल प्लेड निलेश दा. नवीन खेळाडू जय पाटील. कमी चेंडू आणि जास्त धावा जय पाटीलचं कॉम्बिनेशन आहे. या मालिकेत देखील जय पाटीलने 30 गोष्ट केल्या. आता त्याच्या हातात जास्त चेंडू नाही आहेत, कदाचित एक चेंडू शिल्लक आहे. मात्र या एका चेंडूवर येणार का मोठा फटका? लेट्स सी. ज्ञानेश्वर वर्सेस जय पाटील. ओ यावेळेला हा प्रयत्न होणार होताच, मात्र महेंद्र बाबू हा देखील गोडदेवचा अवलिया आहे. ज्ञानेश्वर जय पाटील जाडी फुलटॉस डिलिव्हरी आहे आणि हा मोठा फटका येणार का? वॉटर शॉट मी म्हटलं होतं. आणि हा शेतकऱ्याला आणि 500 रुपयाचा पारितोषिक. आणि थँक्यू डीजे, थँक्यू. बघा षटकार येतोय, मात्र आपण इथे बघतोय त्या मुलाने आय थिंक 1100 रुपये मिस केले. सोनीचा लाडका किशू यांनी हे पारितोषिक 1100 सोडलेत. एनिवे वेल प्लेड जय पाटील. 500 रुपयाचे मानकरी ठरलेत. क्या बात है, देर से आएंगे लेकिन दुरुस्त आएंगे. नक्कीच. तर या ठिकाणी मीरा संघाचे संघनायक रमाकांत यशवंत भोईर सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. विपुल परमार
सिग्नेचर होम श्रीराम ज्वेलर्स यांच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय. रमाकांत भोईर, रमाकांत यशवंत भोईर, सर्वांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. बघा हा विशेष सन्मान आहे. एक जबरदस्त खेळाडू, एक जबरदस्त असा समाजसेवक, आणि कुठलीही स्पर्धा असू दे आवर्जून त्या ठिकाणी जाणार. आपलं बहुमूल्याचं सहकार्य देणारे आमचे लाडके रमाकांत यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर धावसंख्या झाले 42-43 धावांचं लक्ष्य आहे. अंतिम सामन्यामध्ये गोरदेवनं चांगली कामगिरी केली, मात्र विसरू नका तिथे ओवळ्या संघामध्ये देखील सतीश ठाकूर नावाचं वादळ आहे. त्यामुळे निश्चितच या मॅच मध्ये मजा येईल, एन्जॉय करूया फायनल मॅच. मात्र आता माईक सुपूर्द करतोय ते म्हणजे 43 टू विन आहे. आणि पाणी हवाय, तिथे पाणी हवाय प्लीज. बाउंड्री लाईनच्या मागे कॅच पकडा, 1000 रुपये विशाल पेडवेकर यांच्याकडून. नाही, नक्कीच नक्कीच. म्हणजे प्रेक्षकांचं बरं त्या ठिकाणी मनोरंजन सुद्धा होतं आणि प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी मिळते 1000 रुपये कमवण्याची. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं क्रिकेट काय असेल. म्हणजे कालचं क्रिकेट पाहिलं, कालचं बुम बुम बुमरानं गाजवला, त्याच्यानंतर कव्हरेजनी जो षटक टाकलं होतं, बुमरानी फक्त 17व्या षटकामध्ये 3 धावा दिल्या होत्या. कव्हरेजनी दाखवून दिलं मी 18वं षटक टाकतोय, फक्त 2च धावा देतोय आणि मुंबई इंडियन्सला विजय करून देतो. मात्र मी कौतुक करीन काल रबालाचं, रबाला आल्याला षटकार मारला होता. सामन्याला सुरुवात होते. यस, 24 चेंडू आणि धावा पाहिजे 43. गोलंदाज आता त्या चेंडू टॅप करताय, चेंडूला चेंडू जाते तो शॉर्ट कव्हरला आणि क्षेत्ररक्षण चेंडू फील्ड करेपर्यंत 1 धाव पूर्ण होत आहे. 1 धावाने श्री गणेशा होते. तर याचबरोबर आता ओमरामध्ये गोरदेव संघ जसं गोलंदाजी करतोय, जसं प्रथम गोलंदाजी ओवळा संघ करत होता, म्हणजे गोरदेव संघाकडे तसं कृष्ण हत्यार आहेत का? नक्कीच नक्कीच आहेत.
खास करून तरे साहेब तुम्ही देखील गोडदेवच्या त्या मैदानावर होते. मागच्या आठवड्यात जी मॅच झाली होती कोणीही विसरू शकणार नाहीये. अनेकांची झोप उडवली होती त्या मॅचनं. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झालाय तर चेंडू जाते तो फाईन लेगला चेंडू जातो. एकदा पूर्ण होते पाहायचा दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होईल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. म्हणजे परत जर पाहायचं झालं तरी असंही जर मिस फिल्डिंग जर झाली तर या गोलंदाजाचं दडपण मात्र वाढलं जातं या ठिकाणी. कारण की जोपर्यंत क्षेत्ररक्षण व्यवस्थित होत नाही, जोपर्यंत झेल व्यवस्थित टिपले जात नाही तोपर्यंत गोलंदाज गप्प बसत नाही. गोलंदाजाला काय हवं असतं हेच तर हवं असतं. तो चांगल्या लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी करतोय आणि त्याच्याकडून फक्त अपेक्षा इतकीच असते की तुमच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण व्हायला हवं. ती फक्त गोलंदाजाची अपेक्षा असते. महेंद्र पाटील आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन नाबाद अशा 3 धावा झालेल्या आहेत. आता तर चेंडू ऑफ साईडला पुल करायचं होतं चेंडूला. चेंडू आणि चेंडूपल्ली यांचा काय संघर्ष होता निर्धाव जातोय चेंडू. स्विंग अँड मिस जबरदस्त फलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये काय ती इनिंग थोडासा उशीर आला मात्र एक मॅच जवळजवळ तरे साहेब 20 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवर होता कालच्या दिवसामध्ये. सतीश ठाकूर 20 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवर. मग 20 चेंडू मध्ये धावा तरी किती कुठे होत्या त्याने. त्यानंतर मात्र जे काही चेंडू शेवटचे जवळपास 10 चेंडू त्याच्याकडे आले त्या 10 चेंडू मध्ये अफलातून इनिंग साकारली होती. ऑन साईडला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये 1 हँड पिक. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि एक नक्कीच सांगावंसं वाटेल तरे साहेब, एखादा दिवस आपला नसतो तर एखादा दिवस आपला असतो. जी मॅच गोडदेवच्या मैदानावर 2 चेंडू 11 धावा भावेशकडून चुकी घडली होती त्या गोडदेवच्या मैदानावर, मात्र ती चुकी या जवळपास मिऱ्याच्या स्पर्धेमध्ये पेनकरपड्याच्या या मैदानावर ती चुकी सुधारली भावेशनं. कदाचित तो दिवस भावेशचा नव्हता मात्र आजचा दिवस कदाचित भावेश पाटील यांचा आहे. वाईटचा इशारा पंचांचा. धावा झाल्या त्या 5. आता त्या चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला चकून जातोय. बाकीचं काम एसटी रक्षक करतोय. एसटी रक्षक एसटीनं चिटकून उभा आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे गोलंदाजी चाललंय या ठिकाणी. किती धावा झाले बिनबाद 5. 24 चेंडू आणि 43 धावा. म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 10 ते 11 धावांची सरासरी नक्कीच ठेवावी लागेल. मोबदल्यात बिनबाद 5 अशी धावसंख्या महेंद्र पाटील पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचा झालाय तर डीप कव्हरला चेंडू जातो. एकदा पूर्ण होते पाहायचा दुसऱ्या धावसाठी ठिकाणी नक्कीच प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा झाल्या का आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होती ती 7 या धावसंख्येवर. यस भरत या ठिकाणी जर सरासरी तुम्हाला 11चे पहिलं षटक पाहिजे होतं. 11 धावांचं मात्र या षटकामध्ये तब्बल फक्त 7 निव्वळ 7 आणि 7 धावा येतात. म्हणजे गोलंदाजाला जे दडपण आणायचं होतं फलंदाजावर ते त्यांनी दडपण आणून ठेवलेलं. नक्कीच आज पूर्ण दिवस महेंद्र पाटील एक अतिशय उत्तम दर्जाची ऑलराऊंडर कामगिरी या खेळाडूने केले. सुरुवातीला येऊन नक्कीच चांगली बॅटिंग चांगली स्टार्ट त्याने आपल्या टीमला दिले. सुरुवातीचं षटक देखील 5 धावेचं 7 धावेचं षटक त्याने आज पूर्ण दिवसामध्ये हाताळलेले आहेत. म्हणजे सर्व गुण संपन्न आज कामगिरी महेंद्र पाटलांच्या पेनकरपड्या मैदानावर झाली आहे. नक्कीच आणि हे सुद्धा विसरून चालणार नाही. गेल्या रविवारी विशाल पेडवेकर भरपूर खुश आहेत गोडदोड संघावर. भावेश तू जर निर्धाव षटक हाताळलंस तर मात्र विशाल पेडवेकर यांच्याकडून आणखीन एकदा तुला पारितोषिक मिळेल 5,000 रुपये. भावेश पाटील मगाशी 1100 रुपये लावले होते विशाल पेडवेकरनं आणि त्या 1100 रुपयाचा हकदार ठरला होता, मानकरी ठरला होता. काय ती गोलंदाजी. इथे मात्र जे नक्की चॅलेंज दिलेलं आहे समोर विशालनं खास करून भावेशच्या ते थोडंसं अवघड आहे. कारण या पेनकरपड्याच्या मैदानावर एखादं षटक निर्धाव हाताळणं म्हणजे एक चॅलेंजिंग असेल ते गोलंदाजासाठी. समोर सतीश आहे. भावेश टू सतीश. धावा पहिलं षटक पूर्ण धावा झालेत फलकावर. त्या म्हणजे 7 जवळपास धावा करायच्या आहेत त्या 43. इथे बदल करतोय गोडदेव संघ. इथे बदल करतोय. ऑफ साईडला यावेळेस मात्र पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल. 1 धाव तर वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. थ्रो येईपर्यंत 2 धावा. इथे नंदलाल तरे साहेब ज्याप्रमाणे ओवळा संघ पूर्ण ताकदीने या ठिकाणी आला त्याप्रमाणे गोडदेव संघ देखील
प्लॅनिंग नुसार खेळतोय. 43 धावा समोर आहेत. मगासपासून आपण पाहिलं भावेश पाटील स्लॉग ओव्हर हा गोलंदाज मगासपासून हातला होता सकाळपासून. इथे मात्र या गोलंदाजाला नंबर 2 साठी वापरले. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय. याचं कारण सतीश ठाकूर क्रीजवर आहेत. नक्कीच नक्कीच. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जातोय तो मिड विकेट रिव्हिजन मध्ये सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू पकडला जातो. एक धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी धावतात. 2 धाव पूर्ण होतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या धावफलकावर झलकते ती 11 धावा. बिनबाद 11. आणि कदाचित या विकेटच्या शोधामध्ये भावेश पाटीलचा रेसर वापर केला जातोय. सतीश ठाकूर नक्कीच नक्कीच. मात्र इथून 43 धावा आहेत तरी सर माझ्या मते एखादी पार्टनरशिप जर बिल्ड झाली ओळा संघाची तर या 43 आकड्यापर्यंत पोहोचू शकेल. नक्कीच नक्कीच. हेच गणित काल IPL मध्ये जर पाहायला मिळालं. 17वं षटक होतं. 17व्या षटकाला तर शेवटचं षटक बुमराला द्यायचं होतं. मात्र 17व्या षटकामध्ये बुमराला आणला आणि बुमराने ती कामगिरी करून दाखवली. तर चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न सफल होतोय मात्र चेंडू लांब लांब जातोय. पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावांना पाहायचं झालं तर संघाची धावसंख्या होती ती 12 धावसंख्येवर. अरे साहेब आंब्याचा सीझन सुरू आहे. नाही नक्कीच आंबे भेटतील. भगवान पाटीलला या वर्षी आंबे भेटतील. भरत राऊतला आंबे भेटतील आणि संकेत पाटीलला सुद्धा आंबे भेटतील. मी जाहीर तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की आंबे 3 माणसांना भेटतीलच भेटतील. नाही तुमच्या दिशेने आम्ही आंब्याच्या दिशेने आलो नाही तर पप्पू सावंत या ठिकाणी खास करून आंबे एक आगळं वेगळं पारितोषिक 5 डझन आंबे आहेत पप्पू सावंत कडून. चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला चकून जाते. अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणजे ज्या प्रकारे गोलंदाजी हवी आहे आता म्हणजे या घटकेला ती गोलंदाजी करतात. बरं इथून प्रेशर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कामगिरी सुरू आहे की इथून अजूनही अडचणी वाढवूया आपण ओळा संघाच्या. सुरुवात जी महेंद्र पाटीलला गेली होती सुरुवातीच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या होत्या त्यामध्ये मला वाटतं 7. त्यामुळे अजूनही प्रेशर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जातोय तो मिड विकेट रिव्हिजन मध्ये. 1 धाव पूर्ण होते पाहायचा. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी धावतात. 2 धाव पूर्ण होतात. मात्र मी बरं तुला यासाठी आवर्जून सांगेन जोपर्यंत सतीश विकेटवर आहे तोपर्यंत सामना कुठेही नेऊन ठेवू शकतोय. सतीश आहे तोपर्यंत नक्कीच आशा पल्लवीत आहेत. तरी सर बरोबर पप्पू साळुंके त्याने एक आणखी न्यूज दिले की फक्त खेळाडूंसाठी आंबे नाहीत. ही फेटी फक्त खेळाडूंसाठी आहे. मात्र उद्याच्या दिवसामध्ये मी संकेत पाटील आणि भरत राऊत यांना देखील 1 डझन आंबे आणून देईल. म्हणजे आंबे दिसणार आहेत. धावा झालेला आहे त्या म्हणजेच 14 धावा. बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडा 1000 रुपये विशाल पेडवेकर. दुसरं षटक मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये. इतकीही परिस्थिती वाईट नाहीये ओळा टीमची. 14 धावा फलकावर आहेत. टार्गेट 43 असलं तरी एका चांगल्या स्थितीमध्ये ओळा संघ आहे. कारण एक बेनिफिट जर आपण पाहिलं तरी साहेब तर आतापर्यंत एकही विकेट नाहीये या टीमची. नक्कीच नक्कीच. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जे तो लिमिट ऑनला दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत आणि एका धावानं धावसंख्या जी थांबली होती ती पूर्ण पुढे जाते ती 13 धावसंख्येवर 15 धावसंख्येवर. अजून पर्यंत दुसरे षटक चालू आहे. कदाचित हा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. अजूनपर्यंत दिल्ली बहुत दूर आहे. तुम्हाला फ्लायने प्रवास करावा लागेल. एकेरी दुहेरी धावसंख्येवर चालणार नाही. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू येतो लॉंग ऑफ रिव्हिजन मध्ये आणि शेवटच्या क्षणी भरत जर पाहिलं तर पहिल्याच्या क्षेत्ररक्षण धावला होता. कदाचित तो असा सहज गेला चेंडूवर मात्र त्याचं लक्ष केंद्रित झालं नव्हतं. मात्र दुसऱ्या क्षेत्ररक्षणी कामगिरी केली म्हणजे चौकार वाचवलेला. 2 धावा येतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 17 धावसंख्येवर. षटक संपतोय. दुसरा धावसंख्या आहे ती बिनबाद 17. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा पाहिजे त्या 12 चेंडू आणि 26 धावा. वॉट मॅच. एक जबरदस्त असा सामना. एक चांगलं वक्तव्य तुम्ही नंदाला तरे सर मगाशी केलं की दिल्ली बहुत दूर है लेकिन दिल्ली में आप जल्दी भी पहुंच सकते. दिल्ली में जल्दी पहुंच सकते हैं लेकिन आपको दिल्ली में जल्दी पहुंचना है तो आपको राजधानी से पहुंचेंगे नहीं. आप बुलेट ट्रेन से पहुंचेंगे नहीं. आप तुम्हाला हवाई जहाजनी जावं लागेल. तुम्हाला एमिरेट्सनी जावं लागेल. तुम्हाला इंडिगोनी जावं लागेल. पाणी मैदानाच्या मध्ये पाणी जाऊ द्या आणि फ्लाईट पकडावी लागेल. म्हणजे कुठेतरी एक प्रकारे म्हणण्याचा अर्थ इतकाच आहे की ओळा संघाला 43 आकड्यापर्यंत पोहोचायचं असेल तर इथे मात्र एरियल रूटचा प्रवास करणं गरजेचं. नक्कीच. आणि तशी त्यांची गुणवत्ता आहे.
जर ओला संघामध्ये जर गुणवत्तेचा जर प्रश्न या ठिकाणी जर आला बरं तर त्यांच्यामध्ये ती गुणवत्ता आहे. पाहायचं 12 चेंडूला कुठल्या प्रकारे सामोरं जात आहेत आणि 26 धावा कुठल्या प्रकारे या मैदानामध्ये आणतायत. नक्कीच उत्तम दर्जाची गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये जोडी सतीश ठाकूर आहेत, रमा ठाकूर आहेत. याच्यानंतरचे बॅटर जर पाहिले आपण मिलिंद पाटील सारखा एक चांगला बॅटर त्यांच्याकडे आहे. चंद्रशेखर ओळेकर म्हणजे आपण पाहिलं तर गेम चेंजर, अनेक वेळा गेम चेंजर चंद्रशेखर ओळेकर हा बॅटर त्यांच्याकडे अजूनही डगआउटमध्ये आहे. मी तर इतकंच म्हणेल की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आहे तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट गुलदस्त्यामध्ये असेल. नक्कीच नक्कीच म्हणजे ती गुणवत्ता ओला संघामध्ये आहे आणि ती गुणवत्ता गोरदेव संघात सुद्धा मध्ये आहे. गोलंदाजीमध्ये पाहायचं झालं तर पाहायचं आलेली वेळच सांगेल. जय पाटील षटक क्रमांक 3. धावेचा वेग वाढवावा लागेल. यावेळेसचा बॅटची एज चेंडू मात्र घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. वंडी एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळेल. आज सकाळपासून बहुतांश जी गोलंदाजी केली आहे खास करून गुडलेनवरून चेंडूला बाउन्स करण्यामध्ये कामयाब झालाय हा गोलंदाज. जास्तीत जास्त जवळजवळ म्हणायचं गेलं तर नक्कीच परफ्यूम डिलिव्हरी हाताळण्यात यश मिळते जयला संपूर्ण दिवसामध्ये. आज जर गोलंदाजी जयची पाहिली तर उत्तम दर्जाची गोलंदाजी. आणखीन एक बाउन्स अक्षरशः मातीचा सुगंध देऊन हा चेंडू मात्र निघून जातो नाकाच्या जवळून. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. आज मात्र नक्कीच या व्यक्तीनं या गोलंदाजांना मन जिंकलेत. भरपूर कमेंट्स लाईव्ह टेलिकास्टवर सुरू आहेत या गोलंदाजाविषयी की आम्हाला पूर्वीचा जय सापडला. म्हणजे पूर्वी जी गोलंदाजी व्हायची त्याचप्रमाणे या मास्टर्स क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी जयकडून. धावसंख्या 18. रमा ठाकूर काहीसा कानमंत्र देत आहेत सतीश यांना. इथून मात्र चेंडू डॉट करणं म्हणजे जवळपास चिंतेचा विषय. पुन्हा एकदा पुढे होऊन यावेळेस ऑन साइडला नटराज मुद्रेमध्ये फटका खेळला गेला. स्क्वेअरला डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. स्ट्राइक एंडला थ्रो 2 धावा. आज मात्र मण्याने देखील मन जिंकलेत. मण्याचा बॅकअप मण्याच्या बॅकअपनं अनेक टीमचं बॅकअप केलंय. जबरदस्त बॅकअप आहे मण्याकडे. धावा झाल्या त्या जवळपास 20 धावा. मी खास करून जितेंद्र नाईक यांना विनंती करतो की प्लीज व्यासपीठावर या. जितू भाऊ विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. यस नक्कीच. नंदला तऱ्हेने मागच्या रविवारी त्यांचा सन्मान केला. काही तिकीट दिली का त्यांना तुम्ही? यावेळेस मोठा फटका मात्र एलिमिनेशन खूप महत्वाचं आहे आणि या ठिकाणी कुठेतरी एलिमिनेशन जबरदस्त कॅच. जितेंद्र नाईक गोरदेव यांना विनंती करतोय व्यासपीठावर या. मित्रांनो या खेळाडूचं नाव मी आवर्जून घेईन या ठिकाणी लागणारी स्पर्धेला लागणारी सर्व रिप्ले पाहू शकता. नंतर तरी आपण लाईव्ह टेलिकास्टवर जबरदस्त फटका पुलचा फटका आणि अक्षरशः हा सीमा लाईनच्या जवळ चेंडू मात्र काय कॅच अफलातून कॅच कॅरी केला महेंद्र पाटलांना. अगदी सीमा लाईनच्या जवळ तो चेंडू फील्ड केला गेला. अप्रतिम कॅच. नाईक यांना विनंती करतोय या स्पीडावर या जेणेकरून मित्रांनो या स्पर्धेला म्हणजे ही स्पर्धा नव्हे होणाऱ्या सर्व स्पर्धेला लागणारी सर्व स्कोरबुक जितेंद्र नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध होतात. थँक्यू जितेंद्र सर. तुम्ही व्यासपीठावर या. हा देखील परफ्यूम डिलिव्हरी चंद्रशेखर सर यांच्या अगेन्स्ट देखील अप्रतिम गोलंदाजी जय यांची. चंद्रशेखर ओळेकर अजूनही धावा करायचे 23-20 धावा फलकावर आले आहेत आणि चेंडू शिल्लक आहे ते 7-23 मॅच. जबरदस्त गोलंदाजी आज खरोखर जो परफॉर्मन्स गोलंदाजीच्या माध्यमातून ओमरामध्ये गोरदेव टीमनं दाखवलाय हा कौतुकास्पद आहे. 3 षटक पूर्ण. धावा फलकावर आहेत त्या 20. 6 चेंडू शिल्लक. धावा करायचे आहेत त्या 23. 6-23 मॅच. मात्र मॅच अजूनही संपलं नाहीये इतकंच मी म्हणू शकतोय. रमा ठाकूर आहेत, चंद्रशेखर ओळेकर आहेत,
कुठलाही चमत्कार मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतोय. परत 6 चेंडूमध्ये 27 धावा पाहिलेल्या आहेत मास्टरमध्ये, 6 चेंडूमध्ये 33 धावा पाहिलेल्या आहेत मास्टरमध्ये. मग 6 चेंडूमध्ये 23 धावा म्हणजे एक मोठं आव्हान असं म्हणता येणार नाही. परत भरपूर इतिहास आहेत नंदलाल साहेब. नंतर या चेंडूनंतर त्या इतिहासाकडे वळतोय. ऑन साईडला चांगला फटका आहे रमा ठाकूरच्या बॅटमधून, मात्र डीप लॉंग ऑनला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. एक धाव. 6 चेंडू 27, 6 चेंडू 23, 6 चेंडू 35, 6 चेंडू 34, 6 चेंडू 32 आणि 6 चेंडू 43. 6 चेंडू 43 धावा देखील काही स्पर्धांमध्ये झालेल्या आहेत 40 प्लसच्या स्पर्धेमध्ये. त्याच्यामध्ये 6-23 का होऊ शकत नाहीत? होऊ शकतील. संघर्ष करावा लागेल. 6-23 आम्ही करू शकतोय. चंद्रशेखर होळेकरांच्या बॅटमधून हा षटकार. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बातपांचा नाही ये जा चल थँक्यू. सर्वांना हलवलंय. या षटकारानं मात्र सर्वांना हलवून टाकले. यास विपुलजी परमार यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपये. यावेळेस 2 धावा झालेत का? पंचांचं लक्ष असेल त्या ठिकाणी, मात्र कदाचित काय घडलं त्या ठिकाणी? यश शिंदे सर बाद आहेत. चंद्रशेखर होळेकर या ठिकाणी बाद झाले. सर्वात मोठी विकेट असेल. एक षटकार चंद्रशेखर होळेकर यांच्या बॅटमधून आला होता. इथे मात्र कुठेतरी गोलंदाजाच्या मनामध्ये दडपण भीती होती त्या ठिकाणी चंद्रशेखर होळेकर यांची, मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये आपली विकेट मात्र गमावली. थँक्यू. थोडस मी थांबवतोय. मला वाटतं बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडलाय का? कोणी पकडलाय? ज्याने पकडलाय त्यांनी विशाल पेडवेकर. चला 1000 रुपये पाठवून द्या. विशाल पेडवेकर शाखा प्रमुख. नको आहेत का पैसे? ओके थँक्यू. पैसे दिले का? ओके दिले. धावा संख्या 28. धावा झाल्यात 28. धावा करायच्या आहेत त्या 3 चेंडू आणि 15 धावा. विकेट कडे लक्ष देऊया. गोडदेव संघाच्या विकेट गेल्या होत्या त्या जवळपास 2. इथे मात्र हा फटका गॅप मध्ये आहे. पंकज पाटील बाउंड्री लाईन वर अगदी तो चेंडू स्टॉप करतायत. 2 धावा 2 चेंडू. धावा करायचे 13. विकेट कडे लक्ष देऊया. पुन्हा एकदा विकेट बघूया आपण. गोडदेव संघाच्या विकेट 2 आहेत, तर ओळा संघाच्या देखील विकेट 2 आहेत आणि टॉस विन आहे गोडदेव. 2 चेंडू 13 धावा कंपल्सरी. डाऊन द ग्राउंड. आणि अक्षरशः इथे आपण पाहतोय तर गोडदेव संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर. जबरदस्त परफॉर्मन्स संपूर्ण दिवसामध्ये गोडदेव टीमनं आज दाखवून दिलं की नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये काही चुका घडल्या होत्या. त्या चुका मात्र या ठिकाणी आम्ही भरून काढतोय. रमा ठाकूर यांच्या बॅट मधून हा फटका. अभिनंदन. गोडदेव चॅम्पियन करतोय या स्पर्धेचा गोडदेव संघ. अभिनंदन. जो बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडला होता 1000 रुपये आलेले आहेत विशाल पेडवेकर यांच्याकडून. चला अभिनंदन. पुन्हा एकदा अभिनंदन करतो या गोडदेव टीमचं. हार्ड लक अँड बॅड लक. ओळा संघ मात्र नक्कीच नंबर 2चा पारितोषिक ओळा टीमला देखील या ठिकाणी मिळणार आहे. पुन्हा